मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना जी स्कॉलरशिप दिली जात असते, ती तुम्हाला जर मिळाली नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. कारण जर तुम्ही मी सांगितलेल्या स्टेप्स केल्या नाही, तर तुमचा जो स्कॉलरशिपचा अर्ज असणार आहे, तो मंजूर न होता अमंजूर होणार आहे आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला चालले असाल किंवा भरला असेल, तर तुम्हाला कळालं असेल, की 4-4, 5-5 महिने झाले, तरी देखील तुमचा फॉर्म किंवा तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर होत नाही आहे आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही आहे. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एकच त्यावरती सोल्युशन सांगणार आहे, जे की तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त 1 ते 2 हप्त्यांमध्येच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण आम्ही जी प्रोसेस केलेली आहे, जे कागदपत्र तुम्हाला दाखवलेले आहेत, ते आम्ही काही विद्यार्थ्यांवरती एक्सपेरिमेंट केला, की त्यांच्यासोबत काय होतंय, तर त्यांना 1 ते 2 हप्त्यामध्येच त्यांचे बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची जी स्कॉलरशिप आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि तुम्ही देखील जर मी सांगितलेल्या स्टेप्स केल्या तर तुमची देखील 100% स्कॉलरशिप जी आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्हाला तुमची कमेंट दिसते. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकता. लाईक, सबस्क्राईब केल्याने तुमची आम्हाला ती कमेंट दिसते आणि आम्ही त्या कमेंटचे उत्तर देऊ शकतो. आता त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे. मी तुम्हाला या पॅराग्राफद्वारे किंवा या जी-आरद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये काय दिले पहा, बांधकाम कामगारांसाठी राज्य शासन किंवा कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच तुम्हाला माहिती असेल इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे आपल्या राज्यासोबत मिळून आपल्या कामगारांना लाभ देत असतं वेगवेगळ्या योजनांचा. अशा प्रकारे आता कामगार कल्याण जे मंडळामार्फत तुम्हाला जे दिले जाणाऱ्या योजना आहेत किंवा तुम्ही त्याला स्कॉलरशिप स्कीम्स म्हणू शकता. ज्या स्कॉलरशिप स्कीम ह्या फक्त कोणासाठी दिल्या जात असतात, जे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजना दिल्या जात असतात आणि ह्या देत देखील. अर्ज मंजूर होण्यासाठी खालील माहिती आणि प्रक्रिया महत्त्वाची असते, जे की तुम्ही करायलाच पाहिजे आणि जर तुम्ही करत नसाल किंवा तुम्ही ती व्यवस्थित वाचली नसेल आणि डायरेक्ट फॉर्म भरला असेल, तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. पण मी तुमचा भाऊ आहे ना, मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती संपूर्ण समजून सांगणार आहे, की तुम्हाला कशाप्रकारे की प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही फॉर्म जो आहे तो भरलेला असेल, तरी देखील काही प्रॉब्लेम नाही. तुमचा अर्ज जो मंजूर होऊन जाईल. पण जर तुम्ही फॉर्म भरायला चालले असाल, तर हे नक्कीच लक्षात ठेवा, की जेणेकरून तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो नामंजूर होणार नाही, अस्वीकार होणार नाही आणि 100% तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंगमधून अर्ज म्हणजे तो ॲक्सेप्ट होईल. तुमचा जर पेंडिंग असेल, तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे किंवा जर तुम्ही फॉर्म फक्त भरलाय, म्हणजे जर तुम्ही फक्त भरला असेल, तुमचं व्हेरिफिकेशन राहिलंय किंवा तुमचा जे फॉर्म आहे तो मंजूर व्हायचा राहिलाय, तरी देखील आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ते 4 टॉपिक सांगणार आहे. ते तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होणार आहे. आता अर्ज तुम्ही जो अर्ज केलेला आहे किंवा तुम्ही त्याला क्लेम्स म्हणू शकता. त्याला अर्ज मंजूर होण्यासाठी काय करावं लागणार आहे? कारण तुम्ही जर फक्त फॉर्म भरलाय, तुमचा जो फॉर्म आहे तो भरलाय तुम्ही ऑनलाईन, तर त्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर होणार नाही. सर्वात अगोदर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला एक तुम्ही जी तारीख निवडता किंवा जर तुम्ही एजंट लावला असेल, तर एजंट एक तारीख निवडतो. त्या तारखेच्या दिवशी तुम्ही जे फॉर्म भरताना जे तुमचे डॉक्युमेंट्स होते किंवा तुम्ही त्याला कागदपत्रे म्हणू शकता. जे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन अपलोड केले होते, ते संपूर्ण कागदपत्रे बरं का, संपूर्ण आधार कार्ड देखील, ते संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला घेऊन तुम्ही निवडलेल्या तारखेच्या दिवशी तुम्हाला ज्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र असेल किंवा जिल्हा सुधार केंद्र असते काही ठिकाणी आता ज्यांचा जिल्हा मोठा आहे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी आता हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे. पण एक 60% आपण म्हणू शकतो, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्याच ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं. ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक 8 ते 15 दिवसानंतर एक मेसेज येत असतो, की तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर झाला आहे आणि जर मंजूर नसेल झाला तर तुम्हाला काय मेसेज येतो, की अस्वीकार करण्यात आलेला आहे, अस्वीकार. आता तुम्हाला यामधून कोणता मेसेज आलाय तो तुम्हाला पाहायचा आहे आणि जर अजूनही मेसेज आला नाही, जर तुमचं व्हेरिफिकेशन झालंय पण अजून मेसेज आला नाही, तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंगमध्ये दाखवतोय, तर तुम्हाला काय करायचं आहे, वाट पाहायची आहे. तुमचा फॉर्म पेंडिंगमधून निघून जायची वाट पाहायची आहे. नक्कीच तुमचा फॉर्म पेंडिंगमधून निघाल आणि ईश्वराच्या कृपेने तुमचा जो अर्ज आहे तो नक्कीच मंजूर होईल असं मला वाटतं. पण तो केव्हा मंजूर होईल? आता मी तुम्हाला खाली 4 मुद्दे सांगतो. जर तुम्ही 4 मुद्दे जर फॉलो करत असाल किंवा जेव्हा फॉर्म भरता असाल किंवा भरला असेल, जर तुम्ही ते 4 मुद्दे फॉलो केले असेल, तरच तुम्हाला तो लाभ दिला जाणार आहे. अन्यथा तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाही. आता चला जास्त वेळ न घालवता आपण ते 4 मुद्दे एक-एक करून सर्व समजून घेऊया. यामध्ये पहिला मुद्दा काय आहे, की सर्व कागदपत्रे स्पष्ट व वैध असावीत.
स्पष्ट व वैध म्हणजे कसं? स्पष्टचा अर्थ कसा? सर्व क्लिअर असावी. एकही कागद तुमचा ब्लर नसावा. ब्लर असल्याने काय होतं, की तुमचा लाभ दिला जात नाही आणि ते त्या ठिकाणी जे अधिकारी असतात त्यांना वाचता येत नाही व त्यांना काय वाटतं तुम्ही खोटी-नाटी कागदपत्र आणली आहेत. त्यानंतर वैधचा अर्थ काय आहे? वैध म्हणजे संपूर्ण कागदपत्रे जी असतील ती ओरिजिनल पाहिजेत. जर तुम्ही काही खोटी कागदपत्रे बनवली असतील, तरी देखील त्या अधिकाऱ्यांना लगेच लक्षात येतं आणि तुमचा फॉर्म लगेच अमंजूर, अस्वीकार करण्यात येतो आणि तुम्हाला लाभापासून वंचित ठेवण्यात येतं. त्यानंतर दुसरं काय आहे यामध्ये माहिती बरोबर आणि अचूक भरावी. म्हणजे बरोबर कशी? ज्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव विचारलंय त्या ठिकाणी विद्यार्थ्याचंच नाव भरलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी पालकाचं नाव विचारलंय त्या ठिकाणी पालकाचंच नाव भरलं गेलं पाहिजे व जो क्लेम असेल तो नेहमी विद्यार्थ्याने त्याचा पालकांचाच भरावा किंवा पालक जर कामगार असतील तरच क्लेम भरावा आणि क्लेम भरताना विद्यार्थ्याचं रिन्युअल पाहिजे. जर विद्यार्थ्याचे जे क्लेम भरताना तुम्ही समजा स्कॉलरशिपचा क्लेम भरताय, त्यावेळेस कामगाराचं क्लेम जे तुमचं रिन्युअल असणार आहे, ते रिन्युअल पाहिजे. तुमची रिन्युअल संपलेलं नसावं. जर तुमचं फॉर्म भरल्यानंतर रिन्युअल संपलंय तर काही प्रॉब्लेम नाही. पण फॉर्म भरताना रिन्युअल हे असायलाच पाहिजे आणि माहिती बरोबर आणि अचूक असावी. त्यानंतर आता या ठिकाणी तिसरं काय आहे? तिसरं यामध्ये आपल्याला दाखवलंय अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा. आता अर्ज करण्याची या 2025 ची अंतिम तारीख काय होती? तर ती होती 31 मार्च. ही आपली अंतिम तारीख होती. यानंतर कोणालाही फॉर्म भरता येत नव्हता आणि ज्या लोकांनी फॉर्म भरला होता त्यांचा नेहमी पेंडिंगच दाखवणार आहे. कारण पेंडिंग फॉर्मच दाखवला जाणार आहे. शेवटची तारीख ही 31 मार्चच ठेवली जात असते. त्यामुळे 31 मार्च तर आता निघून गेलेले आहे. आता व्हिडिओ कोणासाठी आहे? ज्या लोकांनी पहिल्यांदा फॉर्म भरले होते किंवा 31 मार्चच्या अगोदर फॉर्म भरून फक्त आता त्यांची व्हेरिफिकेशन राहिलेली आहेत. अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे आणि त्या लोकांनीच लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. कारण जेव्हा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करता तेव्हाच मला तुमचे कमेंट दिसणार आहेत आणि तेव्हाच मला तुमच्या कमेंटचं जे उत्तर आहे ते उत्तर देता येणार आहे. अन्यथा मला तुमची कमेंट दिसणार देखील नाही. त्यानंतर आता इथे अंतिम तारखेचं तर मी तुम्हाला समजून सांगितलं. आता या ठिकाणी चौथं काय आहे ते देखील तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या, की जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, की काही ठिकाणी आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा जर काही अडचणी असेल तर जवळच्या कामगार कल्याण केंद्रात भेट द्यायच्या. आता समजा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत आहे. ज्यावेळेस तुम्ही सायबरमध्ये गेला, आमचा फॉर्म भरायचा आहे, यात संबंधितची काही माहिती घ्यायला गेलात, त्यावेळेस तुम्हाला त्या लोकांनी सांगितलं नाही किंवा सायबरवाल्याला देखील त्याची काही माहिती नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जे कामगार कल्याण केंद्र आहे, त्या ठिकाणी भेट द्यायची आहे. आता जर तुम्ही तालुक्यात राहत असाल, तर नक्कीच तुम्हाला लवकर जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करता येईल किंवा तुमच्या जवळच ते जिल्ह्याचं जे जिल्हा सुधार केंद्र आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देखील विचारपूस करू शकता. पण जर तुमच्यापासून ते खूप दूर आहे, जर 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती असेल तरच जावे. पण जर खूप दूर आहे तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा प्रश्न कमेंट करायचा आहे. कमेंटमध्ये मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आपले जे जुने व्हिडिओज आहेत, तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. त्यावर मी प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटचं निवारण मी करतच असतो. त्यामुळे या संबंधित मी तुम्हाला हे 4 मुद्दे सांगितले. या संबंधित जर तुमचे अजून काही वेगळे प्रश्न असतील, काही पॉइंट्स असतील, तर ते काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या जिल्हा सुधार केंद्रामध्ये किंवा कल्याण केंद्र असेल त्या ठिकाणी तुमच्याकडे जर त्यांचा मोबाईल नंबर असेल, तर त्यांना फोन लावून विचारायचा आहे आणि जर मोबाईल नंबर नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर हेच ते 4 मुद्दे होते, जे की तुम्ही जर पाळले, जर समजा फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरल्यानंतर जर पाळले, तर नक्कीच तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे, तो मंजूर होणार आहे. कारण बांधकाम कामगार योजना एक अशी आहे, ज्या ठिकाणी जर खोटी-नाटी कागदपत्र असतील, तर तुमचं फॉर्म 100% अमंजूर होण्याची ही शक्यता असते. अमंजूर किंवा तुम्ही त्याला अस्वीकार देखील म्हणू शकता. अस्वीकार देखील होतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्ही वाट पाहू शकता. लवकरात लवकर तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर करण्यात येईल. कारण इलेक्शनची कामं चालू असल्यामुळे यावर्षी थोडेसे लेट होत आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील तुमचा लाभ मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची बातमी सांगायची होती. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.